निष्ठावंतांना डावलून एखाद्याला थेट पक्षात प्रवेश देणं आणि मग लगेच त्याला विधान परिषदेसारखी उमेदवारी देऊन एक मोठी संधी देणं। पुणे विधान परिषद निवडणुकीवेळी खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हे घडलंय आणि विक्रम काकडेंना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवार जाहीर केल्यानंतर पक्षातच नाराजीचा मोठा स्फोट झाला। सुनील टिंगरे, सुरेश घुले, विलास लांडे, दीपक मानकर यासारख्या जुन्या नेत्यांच्या नावाची खरं तर विधान परिषदेसाठी चर्चा होती, पण यांना डावलून विक्रम काकडेंवरच पक्षाने विश्वास का दाखवला आणि मग त्यांच्या उमेदवारीला पक्षातूनच विरोध का होतोय हे सगळं समजून घेणार आहोत या व्हिडिओतून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। पुणे विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार निवडीवरून खरं तर आज अक्षरशः राजकीय मोठा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। रविवारी रात्री विक्रम काकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती खरं तर समोर आली होती, मात्र दुसऱ्याच दिवशी पक्षातला नाराज गट सक्रिय झाला आणि पुण्यातल्या जिजाई बंगल्यावर सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवारांच्या उपस्थितीत 2 तास खलबत झाली। बैठकीनंतर संजय काकडे आणि त्यांचे चिरंजीव विक्रम काकडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत पक्षप्रवेशही झाला आणि मग विक्रम काकडेंच्या उमेदवारीवर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब करण्यात आलं। आता विक्रम काकडेंनाच उमेदवारी का, तर यामागे काही महत्त्वाची राजकीय कारणं सांगितली जात आहेत। एक म्हणजे विक्रम काकडे हे माजी खासदार संजय काकडेंचे चिरंजीव आहेत। दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे ते पार्थ पवारांचे बालमित्र आणि निकटवर्तीय मानले जातात। विक्रम काकडे हे विक्रम काकडे कन्स्ट्रक्शन या कंपनीचे संचालक आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार पार्थ पवार यांचे ते अत्यंत जवळचे आणि निकटवर्तीय मानले जातात आणि पुण्यातल्या काही प्रभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये खरं तर काकडे कुटुंबाचा एक प्रभाव मानला जातो। त्यामुळे पक्षाच्या भविष्यातील संघटनात्मक आणि आर्थिक रणनीतीचा विचार करून हा निर्णय झाला असण्याची शक्यता वर्तवली जाते। विशेष म्हणजे विक्रम काकडेंच्या उमेदवारीसाठी खासदार पार्थ पवार हे सर्वाधिक आग्रही होते अशी सुद्धा सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे एकूणच पार्थ पवारांच्या सांगण्यानुसार किंवा त्यांच्या आग्रहाखातर या विक्रम काकडेंना उमेदवारी दिल्याची चर्चा आहे, पण या चर्चा आहे। आता दुसरीकडे सुनील टिंगरे यांचं नाव चर्चेत होतं। तर सुनील टिंगरे कोण आहेत, तर ते सुनील टिंगरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सध्याचे पुणे शहराध्यक्ष आहेत। आता त्यांचा राजकीय पार्श्वभूमीवर म्हणजे सांगायची झाली तर त्यांचे जे आजोबा होते बाळासाहेब टिंगरे हे पुणे जिल्ह्याच्या धानोरी गावचे सरपंच होते, त्यामुळे स्वाभाविकपणे टिंगरे यांचा राजकारणाशी संबंध जुना आहे तसा। आणि सुनील टिंगरे हे व्यवसायाने सिव्हिल इंजिनियर आहेत, म्हणजे 2007 साली ते वडगाव शहरीतून महापालिकेच्या निवडणुकीचं त्यांना तिकीट मिळालं आणि त्यानंतर ते पहिल्यांदा नगरसेवक म्हणून सुद्धा पुणे महापालिकेत पोहोचले होते। त्यामुळे स्थानिक लोकांशी असलेले संबंध असतील, सामाजिक कार्यातला त्यांचा सहभाग असेल आणि त्यांच्या एकूणच स्वभाव पाहता आणि अजितदादांकडून त्यांना मिळालेली साथ यामुळे खरं तर ते वडगाव शहरीचे पुढे आमदार सुद्धा झाले। 2024 साली टिंगरे हे विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले आणि तिथून बापूसाहेब पठारे हे विजयी झाले, पण आमदारकी गमावल्यानंतर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहराच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांच्याकडे आली होती आणि त्यानंतर ते पुणे शहराचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटन बघत होते। आता असा मुद्दा येतोय की ही आपण टिंगरेंची ओळख पाहिली, पण त्यांच्या विरोधात किंवा त्यांच्या बदली विक्रम काकडेंना उमेदवारी देण्यात आली, तर विक्रम काकडेंना पक्षातूनच विरोध का होतोय, तर निष्ठावंत किंवा निष्ठेच्या कार्यकर्त्याला निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी दिली गेलेली नाही, हा खरं तर कार्यकर्त्यांचा रोष आहे। पर्वती मतदारसंघाचे जे कार्याध्यक्ष आहेत रामदास गाडे यांनी तर उघडपणे नाराजी बोलून दाखवली आणि त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सुद्धा दिलाय। आता त्यांचं म्हणणं काय आहे की पक्षाची अवस्था अत्यंत वाईट आहे, अजितदादांच्या अकाली जाण्यानं संघटना ही थोडी खालावली आहे, निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी दिली नाही तर पक्ष संघटनेबाबत प्रश्न निर्माण होतात, त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी दिली तर पक्ष संघटना मजबूत करायला मदत होईल। आता ही घोषणा आज झाल्यानंतर मात्र आम्हाला अतीव दुःख होत आहे। दादा गेल्यानंतर काय परिस्थितीतून आम्ही तोंड देतोय हे आमचं आम्हाला माहिती। वाईट परिस्थितीत आम्ही पवार साहेबांसोबत म्हणजे पवार साहेबांपासून वेगळं झालो। अजितदादांसोबत जाताना पक्षासाठी ॲफिडेव्हिट करण्यात सुद्धा दीपक मानकरांचा सिंहाचा वाटा आहे। सत्तेची चव भोगायला अशी उमेदवारी दिली जात असेल तर आम्ही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी काय करायचं। अजितदादा होते ना तेव्हा ते कोण जवळचं कोण लांबचं हे बघत नव्हते, जो पक्षासाठी लॉयल आहे त्याला संधी दिली केली पाहिजे असं त्यांचं मत असायचं, हे रामदास गाडेंनी म्हटलंय। तर तिकडे जे विक्रम काकडे आहेत
त्यांच्या उमेदवारीवरून आणखी एका पदाधिकाऱ्याची प्रतिक्रिया आली आहे, ती म्हणजे विक्रम काकडेंना उमेदवारी हा पक्षाचा निर्णय आहे. मला उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. मी आयुष्यभर पक्षाशी बांधील राहिलोय. मी शेवटी वहिनी आणि पार्थ पवारांशी बोलणार आहे. मी नाराज आहे. अख्खी हयात पक्षासाठी घालवली आणि आजही पक्षात सक्रिय आहे. पण पक्ष हे सगळं विसरून जर निर्णय घेत असेल तर ते स्वीकारार्ह नाही. संजय काकडेंनी 2017 पक्ष फोडला होता, पण आज त्यांच्याच मुलाला उमेदवारी दिली जाते. निश्चितपणे माझ्या उमेदवारीचा विचार पक्षानं करायला हवा होता, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते सुरेश घुलेंनी म्हटलंय. आणि यावेळी ते काहीसे इमोशनल झालेले सुद्धा पाहायला मिळाले. तर तिकडे अजित पवारांच्या कठीण काळात पक्षासोबत राहिलेल्या कार्यकर्त्यांना संधी न देता नुकताच पक्षप्रवेश केलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिल्याचा आरोप सुद्धा करण्यात येतोय. माजी आमदार विलास लांडे यांनी काकडेंच्या उमेदवारीवर म्हटले की आमच्या पाठीमागे आता कोण आहे किंवा कार्यकर्त्यांना ताकद देणारा नेता कोण राहिला याबाबत कार्यकर्ते आता चर्चा करतात, भीती व्यक्त करतात. त्यामुळे कार्यकर्त्याला संजीवनी मिळावी, त्यामुळे आमच्यातला प्रामाणिक काम करणारा कार्यकर्ता त्याला उमेदवारी द्यावी असं अनेक कार्यकर्त्यांना वाटत होतं. म्हणजे सुनील घुले असो वा इतर अनेक कार्यकर्ते आहेत, त्यातल्या कुणालाही दिली असली तरी पक्षाला बळकटी मिळाली असती असं आपलं मत आहे. पक्षाच्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे म्हणजे काकडेंकडे ताकद, आर्थिक ताकद आहे असं आमच्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. ज्याला उमेदवारी दिली तो मोठा संघटक, ताकदीचा आहे, आर्थिकदृष्ट्या सुबकता त्याच्याकडे असं कार्यकर्त्यांमध्ये बोललं जात आहे. पक्षाला सुद्धा त्या ठिकाणी अशी माणसं खरं तर हवी असतात जी पक्षाला ताकद देऊ शकतील. म्हणजे जनसंख्या गोळा करण्यासाठी देखील अशी माणसं लागत असतात. आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे म्हणून त्यांना मिळाली आहे अशी काही कार्यकर्त्यांची खरं तर भावना आहे. हे माजी आमदार विलास लांडेंनी स्पष्ट बोलून दाखवलंय. याशिवाय त्यांनी असं सुद्धा म्हटलंय की अजितदादा जर आज असते तर त्यांनी प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी दिली असती. ते नाही आहेत, त्यामुळे आता आम्ही पूर्ण हतबल आहोत अशी खंत सुद्धा लांडेंनी बोलून दाखवली. त्यामुळे हा संघर्ष जो आज पुण्यात आपल्याला पाहायला मिळाला तो टिंगरे विरुद्ध काकडे असा होता. म्हणजे सुनील टिंगरे यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज भरलाय, त्यामुळे नाट्यमय घडामोडी घडतायत. राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात म्हणजे जे पुणे शहरातलं कार्यालय आहे तिथे विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे हे अगदी दोघे सुद्धा समोरासमोर बसून उमेदवारी अर्ज भरत असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळालं होतं. त्यामुळे पक्षाचा नेमका अधिकृत उमेदवार कोण आहे याबाबत अजूनही संभ्रम निर्माण होता. कारण काही राजकीय वर्तुळात अशी सुद्धा चर्चा आहे की दोघांनाही एबी फॉर्म देण्यात आलेत, पण अंतिम निर्णय हा अर्ज माघारीच्या दिवशी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे प्रवक्ते आहेत उमेश पाटील यांनी मात्र पक्षाचे अधिकृत उमेदवार विक्रम काकडेच आहेत असं म्हटलंय. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विक्रम काकडे आणि माजी आमदार सुनील टिंगरे या दोघांनाही एबी फॉर्म दिल्याची चर्चा आहे. पण अंतिम उमेदवार कोण याचा निर्णय अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नावांमुळे खरं तर पुण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि पुणे शहराच्या राजकारणात उत्सुकता शिगेला पोहोचली की राष्ट्रवादीचा अंतिम उमेदवार कोण असणार आहे. तुम्हाला याविषयी काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. कारण विक्रम काकडेंना उमेदवारी जी दिली आहे त्यामागे पार्थ पवार फॅक्टर आहे की पुण्यातल्या आगामी राजकारणाची ही मोठी रणनीती आहे आणि मग निष्ठावंत कार्यकर्त्यांची नाराजी राष्ट्रवादीला महागात पडणार का? तुमच्या मते राष्ट्रवादीने योग्य निर्णय घेतलाय का? विक्रम काकडे की सुनील टिंगरे कोण अधिक योग्य उमेदवार आहे? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.